नमस्कार. मी ॲडव्होकेट शिवाजी कांबळे, समाजवादी पार्टी महाराष्ट्र प्रदेश सचिव, चर्मकार सेल प्रदेशाध्यक्ष. अंबाजोगाई शहरामध्ये सध्या नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. 10 तारखेला नॉमिनेशन फॉर्म भरण्याची सुरुवात आहे. 17 तारीख नॉमिनेशन भरण्याचा शेवटचा दिवस आहे. समाजवादी पार्टी अंबाजोगाई नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये जे चांगले उमेदवार असतील त्या उमेदवारांना संधी देणार आहे. वकील, डॉक्टर, इंजिनियर, प्राध्यापक व सामाजिक कार्यामध्ये काम करणारे जे सतत अग्रेसर आहेत, ज्यांना की समाजाच्या प्रति भावना, ज्या या ठिकाणी काम करीत असताना नगर परिषद अंतर्गत स्वच्छतेचा प्रश्न असो, घंटागाडीचा प्रश्न असो, पाण्याचा प्रश्न असो, स्ट्रीट लाईटचा प्रश्न असो, अंबाजोगाई शहरातल्या रस्त्यांचा प्रश्न असो, नगर परिषद अंतर्गत चालवण्यात येणारे बचत गटांचा प्रश्न असो, त्यानंतर या अंगणवाड्या ज्या नगर परिषद अंतर्गत चालवल्या जातात त्याचा प्रश्न असो, अंबाजोगाई शहरातले सर्व सुलभ शौचालय जे बंद आहेत आणि जे चालू आहेत ते अस्वच्छ आहेत आणि नवीन किती शौचालय बांधावे लागतील आणि महिलांसाठी अंबाजोगाई शहरामध्ये एकही सुलभ शौचालय सध्या तरी उपलब्ध नाही, अशा अनेक अडचणी अंबाजोगाई शहरामध्ये आहे. तसेच अंबाजोगाई जिल्हा निर्मितीचा प्रश्न असेल, अंबाजोगाई रेल्वेचा प्रश्न असेल, बुटेनाथ तलावाचा प्रश्न असेल, काळवटी धरणाची उंची वाढवण्याचा प्रश्न असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ या ठिकाणी जागा मंजूर झालेली आहे, त्या विद्यापीठाच्या इमारतीचं काम असेल, या ठिकाणी अशा विविध कामांची जी आवश्यकता आहे अंबाजोगाई नगरीसाठी. अंबाजोगाई शहर हे एक शैक्षणिक दृष्टिकोनातून पुणे समजलं जातं. या ठिकाणी चांगलं एखादं इन्स्टिट्यूट किंवा विद्यापीठ स्वतः उभा राहावं यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. या शहरामध्ये गेल्या 35 वर्षापासून जर आपण पाहिलं तर या ठिकाणी ज्या लोकप्रतिनिधींनी ज्या पद्धतीनं विकास करणं गरजेचं होतं त्या पद्धतीनं त्यांना करता आलेला नाही असं मला वाटतं. अंबाजोगाई शहरच्या बाजूला लातूरला जर पाहिलं तर लातूर किती प्रोग्रेसिव्ह झालेलं आहे, औरंगाबाद पहा, असे अनेक शहरं आहेत, नगर पहा. पण अंबाजोगाईला सर्वात महत्त्वाचं जे आहे की MIDC असणं गरजेचं आहे. MIDCसाठी पाणी असणं गरजेचं आहे. जर आपल्याला बुटेनाथ तलावाची निर्मिती झाली आणि काळवटी धरणाची जर उंची वाढली तर या ठिकाणी पाण्याचा सोर्स तयार होईल. त्यामुळे MIDCला या ठिकाणी चांगला स्कोप मिळू शकतो. तसेच जवळपास आपल्याकडे बुटेनाथ जो भाग आहे त्यासाठी हजारो एकर जमीन आहे. या ठिकाणी एक चांगलं विमानतळ व्हावं, त्या विमानतळाच्या माध्यमातून इम्पोर्ट एक्सपोर्ट जे काही या ठिकाणचं साहित्य आहे आणि दळणवळणामुळे या ठिकाणी रोजगार निर्माण होऊ शकतो. तसेच एखादा संरक्षण विभागाचा मोठा प्रकल्प या ठिकाणी येणं गरजेचं आहे. या ठिकाणी संरक्षण विभागाला जी लागणारी जी जागा आहे ती आज आपल्याकडे उपलब्ध आहे. मग या सर्व गोष्टीची दृष्टी असणारा नेता या शहराला लाभणं गरजेचं आहे असं मला वाटतं. मी अंबाजोगाई शहरातील सर्व नागरिकांना असं आव्हान करतो की जे चांगले उमेदवार निवडणूक लढवू इच्छितात त्यांनी समाजवादी पक्षाकडून त्यांना संधी देण्यात येईल आणि त्यांना निवडणुकीचं या ठिकाणी उभा करण्याचा आम्ही प्रयत्न करू. एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.